घेतल्यात आज. आता काय असं आहे की संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार विधानसभेच्या निवडून आलेल्या प्रत्येक सदस्याला शपथ घ्यावीच लागते आणि ती अध्यक्षांना द्यावी लागते. परंतु आज पहिल्या दिवशी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये निवडणुका झाल्या आणि EVM मशीनच्या विरोधात महाराष्ट्रातली जनता ज्याचा उद्रेक तुम्ही बघताय आणि आजच आपण बघितलं असाल की ज्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं ते गाव म्हणजे आपलं मर्तरवाडी. तर मर्तरवाडीमध्ये त्या ठिकाणी डेमो करण्याचा प्रयत्न केला तर मॉब ड्रिलिंगचा ज्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला त्या सगळ्या कार्यकर्त्यांना रात्रीपासून धरपकड सुरू झाली. अशी अनेक गावं आहेत की ज्या गावामध्ये मॉब ड्रिलिंगसाठी लोक तयार आहेत आणि EVMच्या विरोधात त्या ठिकाणी उद्रेक आहे. आणि या सगळ्याचा निषेध हा विरोधी पक्ष म्हणून या विधानसभेच्या समोर नोंदवणं हे आमचं निवडून आलेल्या आमदारांचं कर्तव्य आहे. आणि त्या भावनेतून या जनतेचा उद्रेक आज आम्ही शपथ न घेता लोकांचा उद्रेक या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि शपथ घेणं हा घटनेनुसार निवडून आलेल्या आमदाराचा अधिकार आहे, तो आम्ही बजावणारच आहोत. उद्धव ठाकरेंची तुम्ही भेट घेतली, उद्धव ठाकरेंनी काय नेमकं असं आहे की आज माननीय साहेबांसमोर राजकीय अनेक विषयाबद्दल चर्चा झाली, संघटनादृष्टी चर्चा झाली आणि यापुढे या विधिमंडळामध्ये शिवसेना किंवा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी एकत्र मिळून आपण पुढे जे जनतेचे प्रश्न आहेत ते प्रबळपणे कसे मांडता येतील या दृष्टीने चर्चा झालेली आहे. सर, देवेंद्र फडणवीस यांनी काल मुलाखत दिली दूरदर्शनला आणि त्यांनी म्हटलंय की आता महानगरपालिकेच्या ज्यावेळेस निवडणुका होतील त्यावेळेस आम्ही मनसेला योग्य त्या जागा देऊ. आता महायुतीसोबत मनसेही जाणार म्हणजे ठाकरे पुन्हा युतीसोबत जाणार. नाही, असं आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस जे काय म्हणाले असतील तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे, त्याच्यावरती मी काय बोलणार. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणं, त्यांना न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही करत राहणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.